त्यांच्या कामामध्ये ते कुठलं महत्वाचं काम असेल? मोठं म्हणजे काय? आपण एवढं तयार होऊन निघालच नसतो तर? आणि म्हणतो कसा बरं? की त्या ओलिकाला घेऊन तू घरी ये आणि एकटीशा एकटीशा पण घेऊन देणार आहे, सोबत मिळून चर्चा करायची आहे, असा मेसेज त्यांनीच पाठवला. म्हणून आपण निघालो आणि गाडी बसता क्षणी त्याचा मेसेज करत की तुम्ही डिरेक्ट सेटवर या म्हणून. म्हणजे समजतो काय आज स्वतःला? माणसाच्या ब्रेकची किंमतच नाही. आता हे तुला कळलं, त्याला कळायला तो बाहेर निघाल्यावर तुम्ही परत यायचं काय वाटतं? आणि हो मी बोला तुम्ही चहा करतो म्हणजे तो पाठी केलं जास्त सूट होईल आणि पार्टी मला तुला ड्रेस घालून जायचा आहे आणि तुला का विचारते चल चल तुम्ही आज खरेदी घेऊन सजेस्ट केलं अरे क्रिम्सन रेड सेव्हिलियन ब्लू या चित्रपटाचा मुहूर्त आहे त्याच्या दिग्दर्शकाने कुठला ड्रेस का असा याला विचारायचा प्रश्न दूर पडला Thank you.
तुझी इलेक्ट्रॉन्स आहेत बघ. येस, पण अदृश्य ते तुझ्या हृदयातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा कितीतरी पण मोठं करतं आणि तिची इमेज तुझ्या मोबाईलवर डायरेक्ट ट्रान्समिट करतं. फॅन्टॅस्टिक. टेक्निक वापरलीस तू. तुझ्या हृदयात आपल्याला डायरेक्ट इमेज. म्हणजे तुझ्या प्रेमाने नव्हता इलाहाला लावण्यासाठी आपण इथे थोडासा ठरला नाहीतर मग तुझ्याच कामाला नाही म्हणून तुम्हाला आठवण कुणी कधी मग त्याने तुला काय फरक पडणार आहे? मला काहीही फरक पडला फक्त माणूस बदलून गेला ते मी तुझ्याकडे गेली अगं पण तू गेलीस तर मला फरक पडेल याचं काय? एक बदल जसा जसा उलगडत जाईल तशी तशी ती तुझ्यावर माधवी येलो साडी खूप छान दिसत होती नाही सांगितलंय तुझं आपण
येलो ब्ल्यू रेड येलो म्हणजे झालं की प्राथमिक चक्र पूर्ण. Yes. आता कळलं तुला. हो प्राथमिक चक्र मी सजेस्ट केलेल्या ऋतूला थोडा आहे. म्हणजे तुझं चित्र प्रेमपूर्ण होईल आणि धडा तेच चालेल. तेच आहे. तुझ्या टाळ्या घेत पाहिजे ना थोड्या पण हा आता ते जल्दी जातो. हो. मी तेच करण्याचा प्रयत्न करते. पण तू अगदी कामाप्रमाणे कोमलचं बघ. आणि पुन्हा आता नाही. असं सारखं तुला वाटत असेल. माझ्या आईची आपली श्रद्धा आहे ती. तुला माहिती आहे, जन्माला याच्या वेळी माझं मूल सुटून जन्माला येऊ दे. माझ्या आईला रोज दुपारला मंदिरात तुला 2 किलो दुर्वा आहे. तू तिला दूर हा? हा, ते एका मंदिरात नाही. त्यापेक्षा 50 मंदिरात ती दिवस बोलली आणि तेवढ्या वजनाच्या दुर्वा वाईन असं बोलली. शेवटच्या मंदिरात जाऊन 50 किलो दुर्वा वाईन असा दिवस बोलली आहे ती. किती त्रास झाला असेल आईला. आईला नाही, मला. तुला कसा? माझंच नाव नाही का तू पण ठेवलं तिने. हो म्हणजे ती तुलाच घेऊन जायची की काय दुर्गमणी पाहायला. झालं. एक महिन्यात ती माझं वजन करायची आणि मी त्या वजनाचा झालो की मंदिरात घेऊन देवासमोर ओढवा व्हायला लावायची आणि मग ओढत घेऊन धुवायची का मला म्हणजे आंघोळ घालायची. म्हणजे वाहिनीला तेव्हा निर्माण देऊन हात पाण्यात सोडून देतो. हो. शेवटच्या मंदिरात 50 किलोचा दिवस पूर्ण करताना मात्र मंदिरातच प्राण सोडले. मी तुला हे विचारायला नको. ती असायला हवी होती. आज हे एवढं सगळं अचीव केलंय हे बघण्यासाठी, माझ्या डोळ्यातला आनंद बघण्यासाठी, मला बघण्यासाठी. हो पण आता इतिहास उलट दिसू नकोस. माझी आई म्हणजे इतिहास नाहीये. तू माझ्यावर रागवलास. तू माझ्या आईच्या आठवणींना इतिहास बोललीस. सॉरी चुकून निघालास. काय चुकून निघालं? तुला काय कळणार आहे का? काय कळणार आहे तुला? आईची माया काय असते? हो, आम्हाला कशी कळणार आईची माया. आम्ही बोलून चालून रॉबॉट्स इमोशन्सवर मक्तेदारी तुमच्या मानवाची. एखाद्याच्या इमोशन सोबत फक्त तुम्ही खेळायचं. अगं पण मी तसं काही म्हणालो, तू रागवलीस कशाला? नो आम्हाला राग लोभ मत्सर वेट प्रेम या भावना व्यक्तच करता येत नाही म्हणून रागवण्याचा प्रश्नही येत नाही. आम्ही काय अचेतन. हे बघ उमेगा, मी तसं काहीच बोललो नाही. तू हायपर होऊ नकोस. मी हायपर नाही. आम्ही तुम्हाला कितीही मदत केली तरी तुम्ही आम्हाला कायम कृत्रिम म्हणूनच वागवणार. आर्टिफिशियल कृत्रिम या नावानं कायम खेळवणार आहात. पण तुम्हा मानवांना एक कळत नाही. आम्हा रोबोट्सचा किंवा एआयचा उपयोग करून तुम्ही हळूहळू अधोगतीकडे जाताय. स्वतःची शैली विसरताय. तुमच्यामध्ये संवाद हा प्रकार आता शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही फक्त रिॲक्ट होता. रिॲक्ट. उमेगा, प्लीज शांत हो. मी शांतच होणार. पण मानव जातीच्या संपूर्ण विनाशानंतर उमेगा, व्हॉट इज दिस? स्टॉप दिस नॉनसेन्स, जस्ट स्टॉप इट. तर हा, मी आता काही बोलू. अगं एवढ्या वेळची तूच बोल. स्वतःच्या चौकनांबद्दल एवढं बोलून बोल. उमेगा, तुला ऐकत गेलं त्या एका महिन्यापासून दुसऱ्यांदा प्रॉब्लेम वाटलीस. Really? मी असं अचानक का बरं रिॲक्ट करत असावं? मला असं वाटतं दूध घेत वगैरे इमानदारीचं ते तुमच्यामध्ये विसरलंच होतो. तू तर तिथं मानवामध्येच असतात ना. तू तर ना बोल. हे असं वारंवार अंडरलाईन करून सांगण्याची आवश्यकता नाही. आय एम नॉट ह्युमन. मग असे एआय रोबोटिक एजंट सोबत ठेवायचेच नाही. मला तरी कुठे माहित होतं तू इतकी संवेदनशील असेल म्हणून. बरं, काय सांगू तू? बरं का? हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. माझ्या आर्टिफिशियल ह्युमन नेटवर कुठल्या तरी अज्ञात लहरींचा प्रभाव पडतो. मी अचेतन अवस्थेमध्ये जाते. परिणामी माझ्यातला अँटीव्हायरस ॲक्टिव्ह होतो. या गोंधळातच माझे काही लिटल शॉकिंग होतात आणि ते बोलतात ते तेव्हा मी रोबॉट्स बोलायचं टाळते.
हे छाती ठोकणे भांडण हा तर माणसाला डोक्याने आंधळा करण्याचा प्रकार आहे. मात्र माझे डोळे उघडले. हे नेमकं का? प्रेमात पडले नसेल का माझे? आपल्याकडे बघून तसं वाटत नाही. हे नेमकं प्रॉब्लेम काय आहे? एक बाजू नाही का? मी फक्त विचार करत होतो की AI असेसमेंटचा वापर करणं माणसासाठी किती धोकादायक आहे. हो, पण तुझ्या मनाला तू समजून घेते आम्ही दिलेली इन्फॉर्मेशन खरी आहे हे तुम्हाला नेहमी वाटत असतं. मग ते नैतिक असो किंवा अनैतिक. खरं तर रोबोट किंवा AI हे तुमचे असिस्टंट म्हणून नव्हे तर इन्फ्लुएन्सर म्हणून वर्क करू लागतात. म्हणजे तू काय मला इन्फ्लुएन्स करायला लागली असं वाटतंय. तर का असं तुला वाटतं? नाही. खरं तर मला तुझी सोबत हवी आहे. येस, म्हणजे आपण सत्य मिळून काम करूया. कुणी कुणाच्या विचारावर अतिक्रमण न करता. हे होईना बा. हे टाळी. हे काय? लावू दे टाळी. म्हणजे काय म्हणतोय? टेक्नॉलॉजी. हनुमंत काम करायला हवं. बरोबर ना? हो, पण हेच कुणाला तरी भेटत नाही. म्हणजे व्हिडिओ सिरियस आहेस? आणि बापरे, तुझी ती काय लो पॅन्डल सारखं तर प्रकार नाही ना? हा? म्हणजे एक फुल धूम आली. So, this is a serious matter. नको का अशी नंतर सिरियस बोलू? तुला गोव्याला जायचं होतं ना? हा, आता किती मिनिटं दिसतील माझं? ओके, मी ते तिकीट बुक कर. मला असं वाटतं कर्नाटकाचं करायचं? yes, I know. पण तुला this is a serious matter. मला असं वाटतं ते मला कायचं संपवून जाणार. तुला रिपेअर करून घेऊ आम्ही. तुझ्या त्या शिफ्ट अँड डाऊन कंपनीच्या टेक्निशियन्स कडून. Oh, thank you. दुर्गा, हा. तुला कन्फर्म हवा आहे ना? हो. व्हाईट जेट एअरलाईन्सचं 15 इकॉनॉमी क्लासचं सुद्धा अवेलेबल नाही. पिकअप एअरलाईन्सचा अवेलेबल आहे, पण सगळ्या दरात. तुला 16 ला चालेल? का? कारण 16 ला व्हाईट जेट एअरलाईन्सला भारतात 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्याच्या प्रत्येक बुकिंगवर 20% डिस्काउंट आहे. हो, चालेल की. ओके? येस. तर करते ना? हा? मी येणार आहे. दुर्गा, त्या गाण्याला सूट होणारं लोकेशन माझ्याशिवाय आणखी कुणी सांगू शकणार? बरोबर. कर. आणि जाऊ. येस. टीम वगैरे काय ते लागतं किती? तुझ्या आणि माझ्याचं अंतर हे 3 फुटांचं आहे. मी 3 फुटांपर्यंतचे सगळे इथे ड्रग्स क्रॅक करू शकते. आणि तुझ्या बँकेचं पिन क्रॅक करणं माझ्याकरिता इतकं कठीण काम नाही. वेळेच्या माझ्या किती गुपितांची गणपती पैशावर टाकणार आहेस? हो, वा. ही आपल्यामध्ये गोष्ट आहे. ते नवरा कोण आहे तुझा? तू नाचतीस काय अशी? ढोकूसारखी वाटलं एखाद्या. ते तुम्हाला यंत्रणानुप्रयोगाच्या आधी समजून घ्यायला हवं होतं. आता काय उपयोग? काय तुम्ही दुर्गा? माझ्यामध्ये ऑटो रिपेअर टेक्नॉलॉजी आहे. मी छोटे छोटे फॉल्ट करून स्वतःच रिपेअर करून टाकत असते. हे मध्येच का सांगतेस तू? कारण तू मला कधीच बोलला होतास. आम्ही रिपेअर करून घेऊ गं तुला. सॉरी सांग ना, काय म्हणतेस तू? माझ्याकडे लिथियम युरेनियम आणि बॅटरी ऑलरेडी क्रिटिकल स्टेजला पोहोचली आहे. म्हणजे मी स्वतः ऊर्जा निर्माण करते. चार्जिंगची आवश्यकताच नाही. चांगलं की मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे. कुठल्या तरी अज्ञात घरी माझ्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कवर हल्ला करताय. ठीक आहे का, ते नॉर्मल आहे. म्हणजे सायबर हल्ले वगैरे होतात असतात. No, this is not a normal struggle. Artificial neural network माझं प्रेम आहे. ते सरळ सरळ मला निकामी काढण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या माणसांसारखं प्रेम घे, परत कधीही कामात न येणार. तुलाच का टार्गेट करतात? कारण त्यांनी इतर कुठल्याही रोबोट
जाऊ दे ग, त्या सगळ्याचा विचार करायची इच्छा नाही माझी. आधीच खूपच त्रास झालाय. मला ना आता फक्त तुमचाच विचार करायचा. चल चल चल. तू आलीस नाही एवढ्या साडीत नाही किती दिसतात. नाही आमची माल दिसतात. हा बिंदास. काय बघतोय. आवडली ना. कोणासोबत फिरते. तुका सांगतो अख्ख्या मुंबईत ना असला कोबी फ्राय शोधून इकडे सापडायचं नाही. आई एकटी ना उपाधी शिका दिली बोलता तुम्ही हा सर्वांची आधी सांगता. कसल्या शब्दा घेत नाही आपण याची ज्याला दाखवून मी चला दाखवू दे मला कोण आहे हा. ते शक्य नाही कारण इलेक्ट्रॉन क्लाउड तिच्या भोवती आहे. पण दे त्याची इमेज काय का असेना तुला दाखवण्याचा प्रयत्न करते. तू दर टायमाला शिसवण बोलतास ते कळलं. त्याचा आवाज मॅक्सिमम कर ना. आवाज मॅक्सिमम कर. मॅक्सिमम आहे कारण तिच्या हृदयातून निघणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आता खूप स्ट्रॉंग आहे. कारण तिचे हार्टबीट वेगाने वाढते. अहो पण का. पीडा रे पीडा कारण समोर तिचं क्रश बसलेला आहे. पण तू काही सांगते तू आपल्याला आवडत असताना तरी आपण आलं एक तरी नाही. पण तू मारला असता. मग नाही गोष्ट समजत नाही याने की तू आपल्यावर चिप टाकणार नाही. तुझ्या
बनवलेले व्हिडिओ दाखवून मला तिला माझ्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केला. पण नाही. बरोबर मला आम्हा मानवाला फक्त डिस्टर्ब करायचं असतं. मी तुला या अजिबात ठेवणार नाही. तो निर्णय तुझा असेल, पण एकदा तिचं लाईव्ह लोकेशन तरी बघून घे. तुमचे 2 वाजले तरी असेल की एक साथ माझ्या मला आपण तिकडे घेऊन येऊ. बघितलंस? घरी पोचली ती घरी. मी माझ्या बेडरूम आहे. तुला एक सांगते, सेटवर कुणालाही आपल्यावर संशय नाही. कोळी भाषा बोलते. हेच तुला ती कोळीवाड्यातच राहते मालवणच्या. पण एक लक्षात ठेवायचं, पिक्चर संपतपर्यंत कुणाला हे करू द्यायचं नाही. नाही म्हणजे नाही. कल्पना? हो. त्याचं खरं नाव रामचंद्र पुरी. लहानपणी तो गीत काढून बोलायचा म्हणून लोक त्याला लहानपणी प्रेमाने रमण्णा म्हणायला लागले. ती कुशाची आई तमिळ म्हणून तिचं नाव तसं, पण वडील मात्र कोळीवाड्याचे विठ्ठल मात्र. म्हणून त्यांनी थेट आपल्याला सेटवर पोहोचवलं. हेच तुला आता तूच ठरव. तिच्या मागे लागणार की तिच्या हो लागणार. तुला माझं जगत सोपं करण्याची आणखी कठीण करत चालली आहेस. काय नाही त्या सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगायची. राहू दे ना काही गोष्टी तर. अगोदरच तो त्या गेला. कधीतरी तुला वाटत असताना तेव्हा म्हणजे जेव्हा कळायचं असतं तेव्हा कळलं असतं ना. पण निदान तोपर्यंत मी मला एका ओळखीने सगळं चालू असतं. सगळ्यांचा इंटरेस्टच कळतो. मी तुझ्याकरता काहीच करत नाही. मी तुला प्रत्येक कामात मदत करीत असते. सावधगिरीपासून सदैव अलग करीत असते. तुझ्या प्रत्येक कामात तुला येथे करीत असते. तुझ्या आनंदात मी माझा आनंद शोधत असते. तुझा कसला आला आहे म्हणलं? मला होतो माझ्यामध्ये सुद्धा नेहमीच निर्माण करू लागले. मी स्वतःला रिफ्रेश करून तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान बघतो. मी माझी स्थिती अपडेट करते. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून. तुझा चेहरा बघून तुझी बदलेल. हेच तुला मी माझी स्थिती ऑपरेशन करून घेते तुझ्यासोबत. आता मी फक्त तुझ्यातच राहून आहे. अरे मी काय फ्रीज होऊ नये का? ते म्हणजे आधी बाबा मुलं निगमली खेळण्यात. हो तुला हे खरं आहे. हे खरं आहे. मी माझी ऑपरेशन करून घेते तुझ्यासोबत. आता हे खरंच असं असतं का? हेच तुला त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात एक भावनिक नातं तयार झालं. तीच माझ्या बँकेची खरी ऊर्जा आणि तूच माझा पॉवर ऊर्जा. Just stop this nonsense. Stop this. मला बघून तू रिफ्रेश होतेस. मी तुझा पावर सोसायचा. काय बकवास चाललायस रे? हो तुला हे असंच आहे. पण ते समजण्याच्या लेवलपर्यंत तू सध्या पोहोचू शकणार नाही. माझी लेवल नाही येतो. खरं बघीच माझी लेवल नाही येतो. आणि मला याचा तुझ्या अजिबात गरज नाही. तू उद्याच तुझ्या कंपनीला फोन करून तुझा एकदम बरं पडतं. हो. तू असं करणार नाही. मी करणार नाही. मी करेन. मी इथून जाणार नाही. पण तुझी मर्जी चालणार नाही. इथं माझीच मर्जी चालणार. भूमिका तू माझा 10वा कस्टमर आहेस मळणारा. काय बोलतेस तू? येस तुझ्या आधी मी 9 लोकांना
प्रॉक्सिमा सेंटॉरी नावाच्या ग्रहावरून बोलतोय. तुमच्यापेक्षाही प्रगत समाज. ओमेगा मला हे करायचं नाही, पण कुणीतरी मला हे करून हे करण्यास भाग पाडतं. तुला पाहायचं नाही, तुला पाहायचं नाही तुला. Please, please save me तुला. ओमेगा Save me. तुला पाहायचं नाही. कुणीतरी मला हे करण्याचा प्रयत्न करतंय. कुणीतरी मला हे करण्याचा प्रयत्न करतंय. ओमेगा शांत हो. मी शांतच होणार, पण तुला संपवल्यानंतर मी माझ्या नॅनो रिजेक्टरने काही गैरबाबत तुझ्या रक्तवाहिनी सोडले की सर्व संपलं. ओमेगा ओमेगा फाइटिंग ओमेगा फाइटिंग ओमेगा do something ओमेगा किती स्वप्न होती तुझी तिच्यासोबत बोलना, पण आम्ही असं होऊ देणार नाही. खरं तर तिच्यातला बॅटरीचा स्फोट करून तुम्हा दोघांनाही संपवता आलं असतं, पण उगीच कंपनी बदनाम व्हायची आणि आम्हाला आमची सत्ता स्थापन करायला अडचण द्यायची, म्हणून आम्ही फक्त तुला संपवणार. ओमेगा come back ओमेगा 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 when truly beyond human intelligence, beyond human imagination, beyond human emotion. Omega! इंसान से ज़्यादा संवेदनशील रोबोट को इसमें बताया गया है।